वेलकम बॅक टू अपस्किल अकॅडमी। या लेक्चरमध्ये आपण भूमितीचे क्वेश्चन बघणार आहोत। एका आयताची लांबी 18 सेंटीमीटर असून त्याची परिमिती 64 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती असा क्वेश्चन विचारलेला आहे। आपल्याला आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला माहिती आहे। आयताची परिमिती काय असतं, तर आयताची परिमिती इक्वल्स टू 2 गुणिले लांबी प्लस रुंदी असा फॉर्म्युला आहे। हा बीड 2024 चा 7 एप्रिलला जो काही 7 जुलैला जो काही पेपर झालेला आहे बीडला, त्याच्यामध्ये विचारलेला क्वेश्चन आहे। आयताची परिमिती दिली किती 64 सेंटीमीटर इक्वल्स टू 2 इंटू लांबी दिली तुम्हाला किती 18 सेंटीमीटर, रुंदी माहित नाही आपण काढू शकतो। बघा बे 1 बे, बे 3 6, बे 2 4, इथे राहिलं किती 32। 32 इज इक्वल्स टू 18 प्लस बी, याच्यावर रुंदीची व्हॅल्यू भेटून जाईल। इकडे 18 इकडे मायनस मध्ये येतील, तर 32 मधून 18 गेले किती उरले बघा 12 मधून 8 गेले 4 उरले, 2 मधून 1 गेला 1 उरला, किती उरलं 14। म्हणून जी काही रुंदी आलेली आहे किती आली 14 सेंटीमीटर। आपल्याला आयताचे क्षेत्रफळ विचारले। मग आता आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, तर आयताचे क्षेत्रफळ इक्वल्स टू काय असतं लांबी गुणिले रुंदी। मग लांबी तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 18 सेंटीमीटर आहे आणि रुंदी किती आली 14। मग किती येईल क्षेत्रफळ बघा 18 चौक 72, आजचे आले 7, 18 1 18, 18 आणि 7 किती होतात 18 आणि 6 24 आणि 1 25। म्हणून या क्वेश्चनचं आन्सर आलं किती 252 चौरस सेंटीमीटर, ऑप्शन नंबर फर्स्ट। नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका आयताची लांबी दिली 12 सेंटीमीटर, रुंदी दिली 8 सेंटीमीटर, तर आयताची परिमिती काढायची। बुलढाणा पोलीसला विचारलेला क्वेश्चन आहे। मग आपण आताच बघितलं आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला काय असतो तो, तर आयताची परिमिती इक्वल्स टू काय 2 गुणिले लांबी प्लस रुंदी, साधा सिंपल फॉर्म्युला आहे। 2 गुणिले लांबी दिली आहे तुम्हाला किती 12 सेंटीमीटर, रुंदी किती आहे 8 सेंटीमीटर, मग किती येईल 2 गुणिले 12 आणि 8 20, म्हणून आयताची परिमिती येणार आहे 20 दोन्ही 40 सेंटीमीटर। म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 40 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर फर्स्ट। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुलढाणा पोलीसला विचारलाय, काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूची लांबी अनुक्रमे 3 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी काढायची। हा काटकोन त्रिकोण आहे बघा, आणि हा त्याचा कर्ण झाला, हा 90 डिग्रीचा कोन झाला। आपल्याला दोन बाजू दिलेल्या आहेत, एक 3 सेंटीमीटर आहे आणि एक 4 सेंटीमीटर आहे, तर विचारलं हे कर्ण किती असेल। मग पायथागोरसचा प्रमेय आपल्याला माहिती आहे, तर कर्ण वर्ग बरोबर काय असतं पाया वर्ग अधिक उंची वर्ग। ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण, पायाचा किती आहे 3 चा वर्ग प्लस उंची आहे 4 चा वर्ग, याच्यावर आन्सर येऊन जाईल 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, याच्यावर कर्ण वर्ग बरोबर किती 16 आणि 9 25। दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ काढलं तर कर्णाची व्हॅल्यू भेटून जाईल किती 5, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 5 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, एका मैदानाला 25 मीटर लांब व 16 मीटर रुंद, एका मैदानाची लांबी 25 मीटर लांब व 16 मीटर रुंद आहे। या मैदानाला 20 सेंटीमीटर लांब व 10 सेंटीमीटर रुंद फरशी बसवायची आहे। एका फरशीची किंमत 5 रुपये आहे, तर त्या संपूर्ण मैदानासाठी लागणाऱ्या फरशीची किंमत किती। सोलापूर पोलीसला विचारलेला क्वेश्चन आहे। ही लांबी दिलेली आहे, एका मैदानाची लांबी 25 मीटर व रुंदी 16 मीटर आहे। आपल्याला बघा त्या मैदानासाठी किती फरशा लागतील ते आपण आधी काढून घेऊ। तर फरशा कसं काढायचं, म्हणजे त्याचं क्षेत्रफळ माहिती पाहिजे। तर किती लांबी आहे बघा, लांबी आहे 25 मीटर, आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करू। 25 मीटर म्हणजे 2500 सेंटीमीटर आणि 16 मीटर रुंद आहे, म्हणजे किती झालं 1600 सेंटीमीटर, आणि किती सेंटीमीटरचा आहे बघा 20 सेंटीमीटर लांब आणि 10 सेंटीमीटर रुंद फरशी आहेत, तर 20 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर। ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करून घेतलं बघा, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, बे 1 बे, बे 8 16, तर किती फरशा लागतील ते आपल्याला भेटून जाईल। किती आलं तर 2500 गुणिले 8, याच्यावर आन्सर येऊन जाईल बघा 800 0 800 0, 8 पंचे 40, हातचे आले 4, 8 दोन्ही 16, 16 आणि 4 20, तर किती फरशा लागणार आहेत टोटल, तर 20,000 फरशा लागतील आपल्याला। आपल्याला विचारले एका फरशीची किंमत किती आहे 5 आहे, तर त्या टोटल फरशीची किंमत किती येईल, टोटल फरशा लागणार आहेत 20,000, एका फरशीची किंमत आहे 5 रुपये, तर 20,000 फरशीची किंमत किती येईल 500 0 500 0 500 0 500 0 5 दोन्ही 10, म्हणून त्या 20,000 फरशीची जी काही किंमत असणार आहे ती किती असणार आहे, तर 1 लाख रुपये। म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 1 लाख, ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, भंडारा पोलीसला विचारलाय, एका आयताची लांबी आणि रुंदी दिले, त्यांनी लांबी आणि रुंदी यांचा रेशो दिलाय तुम्हाला बघा, तर लांबी किती आहे 4, रुंदी किती आहे 7, त्यांचा परिघ दिलाय। आयताचा परिघ माहिती आहे, परिघ म्हणजेच काय तर परिमिती। मग आयताची परिमिती तुम्हाला माहिती आहे काय असते, तर आयताची परिमिती इक्वल्स टू लांबी गुणिले रुंदी। आयताची परिमिती इक्वल्स टू 2 इंटू लांबी प्लस रुंदी। मग आपल्याला माहिती आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचे, आता ह्याच्यावर पुट करा, x पकडलं तर किती झालं बघा 7x आणि 4x, किती झालं 11x इंटू 2 इक्वल्स टू त्याची परिघ म्हणजे परिमिती दिली आहे किती 88। ह्या दोन जर कॅन्सल केलं तर 2 चौक 8 इज इक्वल्स टू 11x, याच्यावर x ची व्हॅल्यू भेटून जाईल 44 भागिले 11, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 4। जर x ची व्हॅल्यू 4 आली, त्याच्यावर तुम्हाला लांबी भेटेल किती 4 चौक 16 आणि रुंदी भेटेल 4 7 28।
आपल्याला विचारलंय काय क्षेत्रफळ, आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ इज इक्वल्स टू लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे 16, रुंदी किती आहे 28. सॉल्व करा. 16 8 28चे हातचे आले 12, 16 2 32, 32 आणि 12 किती होतात बघा, 2 2 4, 3 1 4, किती आलं 44. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल 448 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे व मूळ वर्तुळाची त्रिज्येच्या 1/5 पट आहे, म्हणजे दीडपट असल्यास दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे. बघा मूळ वर्तुळाची त्रिज्या तुम्हाला माहिती आहे, मूळ वर्तुळाची त्रिज्या किती आहे, ते 14 सेंटीमीटर आहे आणि मूळ वर्तुळाच्या त्रिज्येच्या दीडपट आहे. दीडपट म्हणजे किती, 3/2. मूळ वर्तुळाची त्रिज्या किती होती 14, म्हणजे नवीन वर्तुळाची त्रिज्या किती भेटेल बघा, 2 7 14, 7 3 21. त्रिज्या जर 21 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ विचारले. आपल्याला माहिती आहे वर्तुळाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला, वर्तुळाचे क्षेत्रफळ इक्वल्स टू काय असतं, वर्तुळाचे क्षेत्रफळ इज इक्वल्स टू पाय r चा वर्ग. मग पायची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 22/7, रेडियस माहिती आहे किती आहे 21, वर्ग आहे म्हणून 21 गुणिले 21. 7 1 7, 7 3 21, किती आलं बघा 22 3 66, 66 गुणिले 21, त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ भेटून जाईल. 21 1 26चे हातचे आले 12, 21 1 26चे 126 आणि 12 किती होतात 6 2 8, 2 1 3, किती आलं 138. म्हणून त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ असणार आहे 1386 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जळगाव पोलीसला विचारला, एका आयताची लांबी दिली आहे किती 8 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 5 सेंटीमीटर, त्याचं क्षेत्रफळ काढायचे. आपल्याला आताच बघितला फॉर्म्युला आयताच्या क्षेत्रफळाचा. तर आयताचे क्षेत्रफळ काय असतं, आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे 8 सेंटीमीटर, रुंदी किती आहे 5 सेंटीमीटर, तर क्षेत्रफळ किती येईल 8 5 40. पण लक्षात ठेवा ऑप्शन सगळेच 40 आहेत, पण त्याचं क्षेत्रफळ असणार आहे चौरस सेमी. हे युनिट खूप महत्वाचं आहे, म्हणून आन्सर असणार आहे 40 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2. धन्यवाद.